ट्रॉफीचं बक्षीस आणि कॅशच्या स्वरूपातलं बक्षीस आपण देऊया मान्यवरांच्या शुभ हस्ते. जयवंतजी दुधाळे या. या जयवंतजी आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज मोहिल म्हात्रेला 1100 अधिक 2100 टोटल 2200 1100. ओके, वेल डन बॉय मोहिल म्हात्रे. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. गो टू कमिटी बॉस करण काळन सर. एक सेकंड करण, एक टी शर्ट द्यायचं आहे आणि अजून थंड पेय पण देतोय आपण. सॉरी हा. एम स्पोर्ट्स स्पॉन्सर टी शर्ट घेतोय मोहिल म्हात्रे, त्याच्या साईजचाच आहे. म्हणतो तुझी पण एमच साईज असेल. एम स्पोर्ट्स. थम्स अप और कुछ तूफानी करते हैं आणि स्वीट बॉक्स. व्हेरी गुड डन. येस, ओव्हर टू यू करण. बारचीकडे आणि प्लेड ऑन. याचबरोबर मागच्या 2 डॉट बॉलचा दबाव स्पष्टपणे जाणवला फलंदाज युवराजवर. एम एस जानूला पहिला धक्का. फर्स्ट विकेट गोज आउट. क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती झालंय आदरणीय अतिथी उद्योजक तथा समाजसेवक मोहनजी भावार याडे, त्याचबरोबर त्यांच्या समेत उपस्थित सौभाग्य होती प्राजक्ताताई मोहन भावारते, जिल्हा परिषद सदस्य ठाणे, त्यांचं देखील मनापासून स्वागत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज स्वर्गीय गोविंदजी संतू भोयर क्रीडानगरीमध्ये आपण बघत आहोत. साईबाबा इंटरप्राइजेस स्टँड, त्याचबरोबर गणेश कृपा कन्स्ट्रक्शन स्टँड, उपस्थित सर्व लाडक्या दर्दी क्रीडा रसिकांचं स्वागत. मोहरई गावचे खास करून चाहते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पेशली नवाज उपस्थित आहेत. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आरसीसी राया आणि गोरसई बीचे कॅप्टन जे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. विनंती असेल टॉससाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना आरसीसी राया आणि गोरसई बी रिपोर्ट करायचं आहे तुम्हाला. सलामीवर युवराज स्वस्तात माघारी परतलाय. बॅटिंगसाठी पाहिले तर न्यू बॅटर टॉप ऑफ द ऑर्डर अर्जुन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. MS11 चापेवाडी पठार देखील उपस्थित झाला. विकी कातवार सध्या ऑन स्क्रीन. शफल झाले, हुकण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॉल मागे चाललाय. फॅनलेगला बेदून आता पाठीमागेच निघालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल चाललाय लॉक स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार. चौथ्या चेंडूवरती धावासंख्येची कोंडी आपण बघत आहोत फोडलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या टीम MS11 डहाणून आज भरपूर साऱ्या दूरवरचा प्रवास करून संघ स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले दाखल झालेले आहेत. यानंतर बिग बॅटल क्लॅश ऑफ टायटन्स आपल्या समोर असेल. टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या पटलावरती बलाढ्य बलशाली संघ अर्थातच गोरसे बी आणि त्यांच्या विरुद्ध RCC राया हे बिग बॅटल उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येईल. नुकताच आदरणीय अतिथी संतोषजी विचे यांची शुभ उपस्थिती आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. चांगला आउटस्विंगर टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना राऊंड विकेटनं जो नॅचरल अँगल म्हणतो नैसर्गिक कोण बनतो त्याचा फायदा सध्या घेत असताना गोलंदाज यतीश मागच्या चौकारानंतर त्यांना टाकला. डॉट बॉल टीमची धावसंख्या स्थिर सध्या 4. यंगस्टर पियुष बिराडे सध्या आपल्या स्क्रीनवर. रविराज बास्टर जांबुडे टीमसाठी त्यानं केलेली कामगिरी या स्पर्धेमध्ये स्तुतिमय होती. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर याचबरोबर 5 ऑन बोर्ड. 5 धाबा धाव फलकावर. मागच्या सामन्यात काय डॉमिनेट केलं मोहिल आणि त्याची आर्मी अर्थातच जॉली स्पोर्ट्स कामतगरनं. टीम जीवदानी बामण डोंगरीला मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा आणि शॉट थर्ड मध्ये पकडलाय. सुंदर सुबक लक्षणीय झेल. याचबरोबर फलंदाज अर्जुनजी केळीफल. पहिल्या षटकात जयंती 5 वरती दुसरा आदरा. टीम MS11 डहाणूला विकेट गोज डाऊन. थँक यू.
एक काय म्हणशील जबरदस्त स्टार्ट गोलंदाजी करत असताना टीम पियुष इलेव्हन पिंपलाचा या सामन्यात MS इलेव्हन डहाणूच्या विरुद्ध झालेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी चिंतेत पॅव्हलियनचे खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती नुकतेच पाहायला मिळाले. डगआउट बॉक्स आपण बघितलं MS11 डहाणूचं चिंतेत आहेत कारण 5च धावा बनल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आलेत. यतीशने जबरदस्त बॉलिंग केली आहे. वाड्याचा पिंपळा संघ आहे आणि त्याचबरोबर आणखी एक पालघरचा संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय MS11 डहाणू. या अगोदर आपण दानिवला बघितलेलं आहे जे 31व्या पर्वाचे आदर्श चषक दानिवलीचे विजेते होते. सो नेक्स्ट मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण. डिफेंडिंग चॅम्पियन ज्यांचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच क्रीडा रसिक उत्सुक असतात गोरसे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट RCC रायामध्ये नेक्स्ट मॅच. सेकंड पॉवरप्लेला सुरुवात स्क्रीनकडून गोलंदाजीसाठी निखिल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकांची रचना सध्या पाहायला गेलं डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आणि त्याचबरोबर ऑन साईडला मिड विकेट. पहिला बॉल फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील शाउट अपील मात्र पंचांची अधिकृत स्वीकृती अधिकृत मान्यता आली नाही. बॅटचा स्पर्श तदनंतर बॉल ट्रॅव्हल होतो शॉट बॅकवर्ड स्कोर लेगला. एक सिंगल धाव मिळेल ती बॅटर मिहिरला आणि या सिंगलच्या साहाय्यानं सध्या धावसंख्या 6 6 ऑन बोर्ड. चांगली बॉलिंग वेग प्रचंड. यतीशकडे देखील आपण वेग बघितला होता आणि निखिल सध्या पहिल्याच बॉल एक्स्ट्रा पेसने जर एज नसती तर कदाचित इथे लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. निखिल ड्राईव्ह केला समोर बॅकवर्ड पॉइंटला. चित्रशिक उपस्थित होते. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आपण पाहिला. बॅकलिपला खाली आणत असताना चांगलं टायमिंग चांगलं कोऑर्डिनेशन. एक सिंगल स्कोर 7. मागचा बॉल फार वेगाने टाकला होता यावेळेला कमी गतीने टाकलाय. फुल लेन बॉल आहे टॉस केला होता निखिलने आणि त्यामुळे ड्राईव्ह करावं लागले. सिंगल धाव फुलकावरती 7 धावा. कॅप्टन पोचा RCC रायाचे लॉफ्ट केल्या कव्हर्सला फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. असं वाटलं होतं पहिल्या प्रयत्नात चेंडू कुठे बसून थोडा बाजूलाच आला मात्र सहते शेवटी त्यांना स्वतःला त्या फ्रेम मध्ये आणलं. बॉलला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर करतायत. थ्रो होईल नॉस्ट्राकर एंडला आणखीन एक सिंगल. सध्या स्कोर आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड 8 धावा धाव फलकावर. समोर लॉफ्ट केलाय फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्या आवाक्याबाहेर टप्पा घेतला. तसा बॉल उसळला तो लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर कोसळला. 1 बॉल ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. गुड शॉट. Barat 12 on board, still 2 to go. Inside out. थ्रू द कव्हर क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल सेकंडचा कॉल मात्र नकार देण्यात आलेला आहे. मानस धाडलं होतं मात्र धाडच झालं नाही. बॅकअप चांगलं आलं डीप मधून. अफजल जरूर प्रयत्न करतोय. मीर आणि अफजल ही जोडी मैदानाचा आता MS11 डहाणूची प्रेक्षक सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आय थिंक आमचे काही मॅनेजमेंट टीम मेंबर देखील त्या ठिकाणी आहेत. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. फार मेहनत आहे गेल्या रचनेमध्ये. करण सर तेच सांगायचं होतं की मॅनेजमेंट कमिटीला इकडे बोलवा जरा सगळ्यांना. मिस टाइम झेलची संधी आणि तिचा स्वीकार झाला नाही. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान होतं. डॉट बॉल. षटक संपली. 2 धावसंख्या 13 2 गड्यांच्या मोबदल्यात. वा बघा जल्लोष बघा स्क्रीनवरती प्रेक्षक. आणि मी विनंती करतो आयोजन समिती वामनजी भोईर अभिमानजी अप्पा भोईर चंदूदादा राणे किशोरजी भोईर जरा इकडे या. सर्व आयोजन समितीचे मेंबर इकडे या प्लीज. आपल्याला आपले सहाय्यक बोलत आहेत या गरज आहे. वैभवजी भोईर आपण पण या. वैभव दादा भोईर. आपल्यामध्ये अनेक पाहुणे उपस्थित आहेत त्यासाठी आपण इकडे या पटकन प्लीज. सर्व आमचे आयोजन मंडळ. स्कोर 13 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6.50 धाब्याची माफक धावगती सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. MS11 डहाणू आणि त्यांच्या विरुद्ध पियुष इलेव्हन पिंपलास या 2 टीमच्या दरम्यान लढत. यानंतर अजूनही एक सामना बाकी आहे. ग्रुप डी मधील ओपन ग्रॅपिड विभागामधील ती महत्वपूर्ण लक्ष्यभेदी लढत असेल. धनशील इलेव्हन गोरसेबी आणि त्यांच्या विरुद्ध RCC रायाच्या दरम्यान.
फ्रंटलाईन गोलंदाज यतीश पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत. षटक तिसरं सध्या सुरू होतंय फार इन कडून. ऑन साइडला स्कोर लेग मिडविकेट लॉंग ऑन डीप मध्ये आपण बघत आहोत. बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे. इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फान लेग. ही क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना, ही सजावट, गोलंदाज तयार यतीश. पहिला बॉल बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, पोझिशन मध्ये आले नव्हते, व्यवस्थित मिडलिंग झालं नाही. झेल पकडण्याचा जबरदस्त प्रयत्न, एफर्ट्स पाहायला मिळाले. प्रयत्नात परमेश्वर असं म्हटलं जातं. निखिलची जबरदस्त कामगिरी, मात्र कॅच ड्रॉप त्या मोबदल्यात मिळताना दिसेल त्या 2 धावा आणि या 2च्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत 15. मागच्या दोन्ही बॉलवरती कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. लास्ट ओव्हरचा लास्ट बॉल असेल, यावरचा पहिला बॉल असेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी थोडासा कोणा ढासळाला. दुसऱ्या बाजूने धावा येत आहेत. अफजल पोहोचला 8 वरती, मीर 2 वरती आणि त्यांची टीम MS11 डहाणू 15. मिस टाइम, झेलची संधी पुन्हा एकदा बनली आहे. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. येस, दिस इज माय कॅच, आय विल कॉन्फिडेंटली टेकन. फलंदाज बाद, अफजल माघारी परत आहेत. 15ला तिसरा आद्रा MS11 डहाणूला. धन्यवाद धन्यवाद डीजे. प्लीज या वामनजी भोईर, अभिमानजी भोईर, चंदूजी राणे, किशोरजी भोईर, के वैभवदादा भोईर, निवृत्तीजी भोईर, जरा आपण VIP डायसशी संपर्क साधा. पंधराला 3 सध्या विकेट आपण पाहतोय. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. यतीश आलाय 3री विकेट. एकट्याने आतापर्यंत 3 विकेट काढलेल्या आहेत या मॅच मध्ये. फ्रंटलाईन बॉलर आहेत आणि पिंपलास वाडा संघासाठी जबरदस्त बॉलिंग. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय त्यांनी आणि आतापर्यंत 8व्या रजनीच्या खेळपट्टीवरती ती कुठे का होईना थोडीशी बदलते. पण मागचा सामना जसं आपण उल्लेख करूयात की खेळपट्टी बदलते, पण 8व्या रजनीमध्ये मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 23 पाहिजे असताना मोहिलने 5 बॉलमध्ये 25 बनवल्या आणि तिथे खेळपट्टीचा पुन्हा एकदा त्याने रंग बदलवला होता. इथे पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजांचा बोलबाला. 2.2 कंप्लीट झालेत आणि 15ला 3 विकेट. PCR रूम सध्या स्क्रीनवरती आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत आणि त्याचबरोबर रॉय आणि आमचे ओनर कुणालजी मात्रे. करंट सबस्क्राईब मीटर यापूर्वी आपण पाहिला 1,51,042. जर न्यूली आपण या वाहिनीशी संलग्न झाले असाल तर 10 क्रिक या वाहिनीला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा. येणाऱ्या प्रत्येक अपकमिंग इव्हेंटसाठी या वाहिनीशी आपण संलग्न व्हा आणि भरभरून सारं प्रेम आमच्या 10 क्रिक या वाहिनीला आपण देत राहा. एक सिंगल धाव, धावा संख्या 16. न्यू बॅटर नितीन, ज्यांना नुकताच वैयक्तिक खातं सिंगल धाब्याच्या सहाय्यानं खुलं केलेलं आहे. स्ट्रायकर रेटला सध्या आपण बघत आहोत मिहिरला. बॅकफुटवर आले, लेटकट बॉल पाठवलाय थर्डमॅनच्या डोक्यावरून. आउटफील्ड अत्यंत वेगवान, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, मात्र तो फक्त प्रयत्नच राहील. बॉल चाललाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. गुड शॉट. थँक्यू दिसे. चांगला फटका, शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि अप्पर कटने इथे या बॉलला मीर तांडलने पाठवलं डीप थर्ड मॅनला. धावा फलकावरती 20 धावा. आघाडीला आलाय मीर आणि डाव सध्या तरी सजवलाय. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. पुन्हा एकदा कॉटन बॉलची संधी आणि तिचा स्वीकार केलाय गोलंदाज यतीशनं. आणखीन एक झटका दिलाय टीम MS11 डहाणूला. मीर इन्फॉर्म बॅटर आता परतताना पाहायला मिळत आहेत माघारी. फलंदाज बाद. पिंपलास क्रिकेट संघाकरता धनुष न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वेगानं येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा
तसा सध्याच्या घडीला फलंदाजीचा क्रम आपण कोसळलेला बघत आहोत। MS11 डहाणूचा न्यू बॅटर धनुष ऑन स्ट्राईक। अब तसं टायमिंग इथे देखील नव्हतं, बॅटचा चेहरा तर ते शेवटी स्पर्श करून बॉल निघाला होता। शॉट बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल मिळेल। षटकांची सांगता 3 षटकांची अंती धावसंख्या 7.00 धाब्याच्या माफक धावगतीनं 4 गडांच्या मोबदल्यात 21 धावा। दोन षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 13 धावा यतीशकडून खर्च करण्यात आल्या आणि 4 विकेट त्याने महत्त्वपूर्ण काढलेत। ते चारही टॉप ऑर्डरचे विकेट होते, ज्यामध्ये आपण बघितलं फलंदाज मीर दांडेलला, ज्यामध्ये आपण बघितलं अर्जुनला, ज्यामध्ये आपण बघितलं अफजलला आणि ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो युवराजला देखील। हा सबस्क्रायबर मीटर जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय। 1,51,043 इतकी यूट्यूब फॅमिली सध्या आपण पाहता। ट्रेन किक लाईव्हचे काम कुणाल झे म्हात्रे आणि संपूर्ण आमच्या टेक्निकल टीम्स आवडत असेल। कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रे टेन क्रिकचे फाउंडर आहेत, गोविंद कामत जे आमचे मॅनेजर आहेत, सौरभ कांबळे, बाबू रॉय, दीपेश म्हात्रे, बाब्या पगारे, गणेश वारगडे, रोनक तडवी ऑपरेटर आमचे रोहित रॉय आणि अभिषेक कामत आणि त्याचबरोबर ड्रोन पायलट स्वामी आणि रोहन या 9 कॅम्पसह सध्याचा 33व्या पर्वाचं टेलिकास्ट करत असताना टेन क्रिक लाईव्ह। हॅट्स ऑफ टू यू गाईज, तुमचं सर्वांचं कार्य फार महान आहे आणि त्यामुळे मुरबाडचं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट फार वेगाने डेव्हलप या वाहिनीद्वारे करण्यात आलेलं आणि त्याचबरोबर बदलापुराचं क्रिकेट हा फार महत्त्वाचा वाटा आहे आणि मी म्हणेन क्रिकेटची क्रांती टेन क्रिक वाहिनीद्वारे जरूर मुरबाड आणि त्याचबरोबर बदलापूर या दोन्ही भागांमध्ये। ओव्हर नंबर 4 ला सुरुवात गोलंदाजीसाठी पाहिलं तर परेश दाखल होताना पाहायला मिळते। साखरेला धनुष एक बॉलमध्ये एका धाब्याचं योगदान त्याची सोबत देतो नितीन एका बॉलमध्ये एका धाब्याचं त्याचं देखील इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन। स्कोर 21-21, लॉस ऑफ 4 विकेट। ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय परेश। सध्याच्या घडीला षटक मार्गस्थ होते। चौथं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी गाय करा, थोडं फास्ट केला टीम पियुष 11 पिंपलास, कारण यानंतरही 8 मॅचचं मोठं शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं आहे। सो वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य असणं गरजेचं राहील। पिंपलास कडून चौथ्या षटकात परेश गोलंदाजी करता। स्टॅकरिनला धनुष। पहिला बॉल खोलात होता, चांगला वेग पाहायला मिळाला, राऊंड विकेटनं ॲक्युरेट प्लेस बॉलिंग आपण बघत आहोत। अगदी कॉइन सेट करावा आणि त्या कॉइनमध्ये गोलंदाजी करावी तसा काही स्टार्ट या षटकात सध्या करत असताना गोलंदाज परेश अगदी कॉरिडॉरमध्ये परफेक्ट वाईड यॉर्कर आपण बघत आहोत। शाहरुख खानने चित केलं फलंदाज धनुषला, डॉट बॉल, धावसंख्या स्थिर 21-21। ड्रोन आय व्ह्यू जरूर आपण सध्या पाहतोय। मात्र एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असेल विनिंग टीमसाठी, आपण कुठेही जाऊ नका। फर्स्ट राऊंड कंप्लीट झाल्यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस कशा असतील मॅनेजमेंट टीम तुमच्या समोर आणेल, त्यामुळे ज्या ज्या संघांनी विजय मिळवला पहिल्या फेरीमध्ये त्यांनी कुठेही जायचं नाही। सापडचे समाजसेवक आदरणीय श्रीधरजी मडवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या। सुस्वागतम। एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल। सध्याच्या घडीला हे विहंगमय दृश्य आपण बघत आहोत। दीप एक सेकंड दीप। वामन भोईरजी, अभिमानजी भोईर, चंदू राणे, किशोरजी भोईर, के वैभवदादा भोईर, निवृत्ती भोईर, प्लीज आपण कुठे आहात या जरा इकडे। यस कंटिन्यू। बारची कडा बॉल मागे चालला, थर्ड मॅनला बॅकअप करण्यात आलेला, आणखीन एक सिंगल डाव मिळेल। या सिंगलच्या साह्यानं सध्या धावसंख्या 23-23, लॉस ऑफ 4 विकेट। अभि तशी धावफलकाची गती पहिल्या षटकापासून मेंटेन करता आली नाही आतापर्यंत। या डावात फलंदाजी करत असताना पियुष 11 पिंपलाच्या विरुद्ध MS11 डहाणूला मात्र आता 9 चेंडू बाकी आहेत। गिअर शिफ्ट करून टॉप गिअरवरती बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल। तेवीस धावा सध्या स्कोरबोर्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यात। चौथं षटक परेशचं मार्गस्थ असताना बॅकफुटवर आले, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल बॉल होतोय मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर गोल येतोय तो लेट पण थेट फटका ग्रेट। आदर्श चषक षटकार।
या षटकाराच्या सारण्या सध्या धावसंख्या भरत असताना फुलत असताना सापा टीमचे पुरस्कर्ते पिंट्या शेठ पाटील आणि त्याचबरोबर समाजसेवक श्रीधरजी मडवी यांचं शुभागमन नुकताच आपल्या मंचावरती झालं. या दोन्ही अतिथींचा आदर्श चषक दानवली क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. बॉलला फॉलो केलं ऑफ टर्मच्या बाहेर शफल झाले होते. बॉल आता मागे चालला बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल बनली सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला थ्रो. गॅदरिंग विकेट किपरचं राहिलंच चांगलं आणि फलंदाजाला आता माघारी यावं लागेल. याचबरोबर रनआउटच्या स्वरूपात धनुष माघारी परततोय. धक्का बसतोय 30 वरती 5वा टीम MS11 डहाणू क्रिकेट संघाला. विकेट आपण बघत आहोत. धावतीच्या स्वरूपात माघारी परत धनुष चांगला थ्रो दिला डीप मधून मयूरनं. फर्स्ट सेट मध्ये यष्टीरक्षकाचं चांगलं बॅकअप त्याला मिळालं आणि सरते शेवटी सांघिक सफलता सध्या आपण बघत आहोत. टीम पियुष 11 पिंपलासला धावा संख्या 30. न्यू बॅटर जावेद सध्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्टील 1 to go गोलंदाज तयार. मिस टाइम चेंडू उंच हवेत. झेल घेणार कोण हा प्रश्न आता उपस्थित झाला. मिडविकेटचा फिल्डर पोहोचतोय मात्र कॅच ड्रॉप. बॉल थोडा बाजूला गेला. 2 धावा बनल्या गेल्या. तिसऱ्या धाब्याचा कॉल. फिल्डिंग मध्ये देखील डसाल कामगिरी आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाने घेतला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाबेसोबत ओव्हर नंबर 4 थकेल कंप्लीट. टीमची धावसंख्या 8.25 धाब्याच्या धावगतीनं 5 गटांच्या मोबदल्यात 33 धावा. थँक्यू. आय थिंक त्या फिल्डरला थोडी दुखापत झालेली आहे. मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट आहे पाडे त्याचबरोबर फर्स्ट एड मेडिकेट लगेचच मैदानामध्ये जाऊ द्या. दीपीर सर आपल्यामध्ये सन्माननीय सापाडचे पुरस्कर्ते जे नेहमी सापाड संघाच्या पाठीशी असतात आमचे सन्माननीय पिंट्या सेठ पाटील आपल्यामध्ये आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. तसेच सोबतीला सापाडगावचे समाजसेवक उद्योगपती श्रीधर सेठ पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि कोणगावचे उद्योगपती विकासजी मुकादम आपलं सुद्धा सस्नेह स्वागत. अनेक फेरबदल यानंतरचा जो सामना होता धनेश 11 गोरसे आणि RCC रायामध्ये काही कारणास्तव RCC राया संघ या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. त्यामुळे धनेश 11 गोरसे अर्थातच ऑफिशियली पहिल्या मॅच मध्ये विजयी झालेले आहेत. थेट ते आपल्याला भेटतील सेकंड राऊंड मध्ये. यानंतर ड्रॉ देखील पहिल्या फेरीतील 4 विजेत्या टीमच्या दरम्यान आपण करणार आहोत. अंतिम षटक शुभम. पहिला बॉल थांबले. वाट पाहिली आणि तदनंतर या बॉलची वाट लावली. बॉल पाठवला मिडविकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. यूज इट. सिक्सर. या षटकाराच्या सारण्या धावसंख्या आपण बघत आहोत सध्या भरत असताना 39 धावा. शुभमचं पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. स्ट्रायकर एंडला जावेद करत असताना बॅटच्या टू एंडला हवं तसं टायमिंग नाहीच होता. गोलंदाज बॅकअप करण्यासाठी पोचलाय मात्र सिंगल धाव तो देखील रोखू शकला नाही. चांगलं कॉर्डिनेशन 2 बॅटरच्या दरम्यान. सिंगलच्या सारण्या धावसंख्या 40. 4 चेंडू के अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचं कितपर्यंत मजल मारेल संघ MS11 डहाणू. नितीन सध्या स्ट्रायकर एंडला.
इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, व्हाट अ शॉट. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे बेधुंद, बेफाम, बेचूट, बेधडक फलंदाजी. रुबाबदार राजेशाही फटका. आदर्श चषक षटकार. चार चेंडू 13 धावा, 1 विकेट. सध्या कॅरी करत असताना गोलंदाज शुभम. बॅटिंगसाठी पहिले तर गोपाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्टील 2 टू गो. त्यानंतर जसा पहिला डाव ऑन गोईंग मॅचचा संपेल लगेचच ड्रॉ केला जाईल सेकंड राऊंडसाठी. येस, त्यामुळे पहिला मॅचचे विनर दानिव, त्यानंतर वरप, त्याचबरोबर जॉली स्पोर्ट्स कामतगर, गोरसई बी आणि या मॅचचा विनर यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल. ऑलरेडी 4 विनर्स आपल्याला भेटलेले आहेत. पहिल्या राऊंड मधले दानिव, कामतगर, वरप आणि गोरसई बी. कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे. मिस टाइम. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल मात्र मागे दाखल होतोय. कव्हर्स मधून फिल्डर पोहोचतात. बॅकअप केलं जाईल. दुसरी धाव. तिसऱ्या धावेचा कॉल. थ्रो थोडा खराब आला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. ड्रॉ लगेचच केला जाईल, त्यामुळे दानिव, कामतगर, वरप आणि गोरसई बी कॅप्टनला लगेचच यायचंय मंचाकडे प्लीज. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉलरला बॅकअप करता आलं नाही. कव्हर्स मधून बॅकअप खराब आलं. त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. 3 धावेच्या सहाय्याने सध्या धावसंख्या 49-49. फाटिंग टोटल इथं उभारले MS11 डहाणूनं. मात्र पाहायचं जावेद ज्यानं या षटकाची सुरुवात आक्रमक केली होती, षटकाराने केली होती, त्याचा फिनिशिंग टच आता कसा असेल. पहिल्या डावाचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तार शुभम. ऑन साइडला पॉवर बॅक फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड हँडसम सिक्सर. आणि त्यांच्या सोबतीला सौभाग्यवती प्राजक्ताताई भावर्ते मॅडम सुद्धा आहेत, जिल्हा परिषद सदस्य. आपण त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया आणि काही क्षणातच आपण त्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत आपल्या मंडळाच्या वतीने. तसेच आपल्यामध्ये उपस्थित समाजसेवक संतोषजी विशे साहेब, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. तसेच MR इव्हेंटचे मनीजी राणे अँड टीम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तसेच निलेशजी सुभाष भोईर, मालेगाव नेरळ, ज्यांच्या माध्यमातून ही पूर्ण सजावट पाहतो आपण, ज्यांनी ते आविष्कार इथे निर्माण केला आहे आणि आपण त्यांचं आता मनोगत सुद्धा घेणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्या अगोदर विनंती आहे, दानिव आणि गोरसे बीचे कॅप्टन आलेले आहेत. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि वरप शेवटचा ऑफिशियल कॉल. बोथ द टीम्स कॅप्टन्स. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि वरपचे कॅप्टन लगेचच यायचं तुम्हाला ड्रॉसाठी. तर एनडी या प्लीज. एकदा टाळ्या असणार प्रेक्षक हो. तुम्हाला डेकोरेशन आवडलंय का? लख प्रकाश, दुग्ध प्रकाश आणि पूर्ण चौबाजूला बघा असं कसं स्ट्रक्चर निर्माण केलंय. मी पूर्ण मैदान फिरलो होतो एनडी भाऊ पहिल्या दिवसामध्ये. एकही बांबू नाहीये. सगळं तुम्ही इथे काय लोखंड, स्टील काय गॅलन वापरलंय आणि ही तुमची करामत आहे. तुम्ही इथले भूमिपुत्र आहे. तुमचे पंजोबा या धानिवलीचे पण तुम्ही बऱ्याच वर्षापासून नेरळकडे राहतात मालेगाव. हे मालेगावचे सुपुत्र आहेत निलेशजी भोईर. त्यांचा आपण या स्पर्धेसाठी मनोगत ऐकूया. नमस्कार. मी जेव्हा इकडे आलो, जेव्हा पहिल्यांदा, तर इकडे सगळी धानिवलीची जी मेहनत करणारी जी माणसं आहेत,
मला ते प्रथम सर्वात आवडले सर्व, कारण त्यांची इच्छाशक्ती मलाच काम द्यायची होती. त्याच्यामुळं मी भावनिक झालो आणि बोलो एवढे लांब असून पण मी त्याच्यामुळं त्यांना नाही बोलू शकलो नाही. त्यांची शक्ती एवढी आणि एवढी एनर्जी होती त्यांच्यामध्ये. तर त्यांची मी इथे ग्राउंडवर आल्यापासून बघतोय, स्टार्टिंगपासून जी मेहनत करतात ते शेवटपर्यंत त्यांची. आज एक थोडासा ॲक्सिडेंट घडला इकडे, तेव्हा पण त्यांचे खूप पुढाकार होता इकडे. तर मला खरंच त्यांचा धन्यवाद बोलायचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, की इथले सगळे जे व्यक्ती आहेत त्यांचं काही ना काही बिझनेस किंवा काहीतरी, नुसतं क्रिकेट नसून तर ते लोक, मला त्यांची आवड का निर्माण झाली कारण ते प्रत्येक भूमिपुत्रांना काम देतात. आणि त्याच्यानंतर पण जाऊन जेवढे पण मी बघितलं इकडे त्यांची जी सगळी टीम, ती प्रत्येकजण काम करत असते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं ग्राउंडपासून तर सर्व मी पुढाकार बघितला, काम करून काम करतात. नुसतं त्यांचा आदर्श घेण्यासाठी सारखं आहे त्यांचा. आणि अजून एक गोष्ट, आदर्श चषक नाव देण्याचं एवढं 33वे वर्ष मला वाटत नाही कुठे अजून असा चषक चालला असेल. तर मी सर्वप्रथम त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद बोलतो, कारण 33 वर्ष मला एवढी खूप मोठी ती ताकद आहे. कारण 1 वर्ष करतात, 2 वर्ष करतात, 4 वर्ष करतात. माझा जन्म पण नाही आहे ते, माझं वय 33 आहे, माझा जन्म पण नसेल तेव्हापासून ही टुर्नामेंट चालू आहे. म्हणजे किती मोठं त्यांचं, म्हणजे मला शब्द पण नाही आहेत बोलायला. तर धन्यवाद. हॅलो, एकच मिनटं यांच्यासाठी बोलतो मी फक्त. मी एवढ्या स्पर्धा केल्या, आता मी सध्या 15 वर्ष तरी असेल आयोजनामध्ये. पहिला मंडपाला असं बघितलंय, सांगितलं दादा हे पाहिजे होईल, दादा ते पाहिजे होईल. म्हणजे आम्हाला स्वतःहून काही सांगायलाच लागलं नाही का बाबा, ती स्वतःहून सांगायचं तुम्ही हे करा इथं चांगलं दिसेल. आम्ही 3 स्टेप ठरवलं, दादा बोलतात 2च स्टेप करा, एकदम उठून दिसेल मैदान. आता तेच सगळ्यांच्या समोर आहे, मैदान कसं दिसतंय ते बघा. धन्यवाद अजून त्यांचं, आम्ही असंच सहकार्य करत राहा. नक्कीच याच्या पुढे मी तुम्हाला सहकार्य करत राहील 100%. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. हिंदी डेकोरेटचे निलेशजी सुभाष भोईर फ्रॉम नेरळ मालेगाव, ज्याने पूर्णपणे सुशोभीकरण केले आणि या स्पर्शेला 4 चंद्र लागलेत त्यांच्या ह्या पुढाकाराने, त्यांच्या सहयोगाने. सामना सूर्य मैदानामध्ये आणि आपले अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काहीकांना जायचं सुद्धा आहे. चेक सन्मानांकडे वळणार आहोत, मात्र पुन्हा एकदा कॉल असेल. वरप आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर ड्रॉसाठी कॅप्टन लवकरात लवकर तुम्हाला उपस्थिती दर्शवायची आहे, अन्यथा ड्रॉमध्ये तुमची चिठ्ठी टाकली जाणार नाही. वरप आणि कामतगरचे कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल. चला आपण वळतोय. चला इकडे आपल्या व्यासपीठाकडे आपण पाहू शकता, मान्यवर आपले उपस्थित आहेत. श्यामजी भोईर, आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घ्यायचेत आपल्या आदर्श चषकाच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचं. त्यामध्ये निलेशजी सुभाष भोईर, ज्यांचं नुकतंच आपण मनोगत ऐकलं, त्यांच्या स्वप्नामधून त्यांनी साकार केलं, पूर्णपणे मैदानाला सजावट केली आहे. त्यांना जसं हवं तसं त्यांनी स्टेज उभारलं, जसं पाहिजे तसं त्यांनी फ्लड लाईट्स लावल्या, बॅरिकेड्स लावल्या. आणि आज आपण प्रत्यक्षामध्ये पाहतोय, याची देही याची डोळा, अमृत आणि गोड सोहळा इथे साकार होत असताना एन डी भोईर साहेबांचं मोलाचं योगदान लाभल्याबद्दल एन डी आम्ही आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. शतशः आभार. तुमच्या ह्या पुढच्या कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर यश प्राप्त हो असं पांडुरंग चरणी आम्ही प्रार्थना करतोय. निलेशजी सुभाष भोईर फ्रॉम मालेगाव नेरळ, परंतु त्यांचे पणजोबा ह्याच गावाचले अशी मला माहिती मिळाली आहे. खूप हसमुख चेहरा आहे त्यांचा आणि स्मित हास्य, दिलदार व्यक्तिमत्व पाहतोय आपण. त्यांचा हा यथोचित सन्मान होत असताना श्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय मोहनजी भावारते सर, ज्यांचा सुद्धा आपण थोड्याच वेळामध्ये सन्मान करणार आहोत. जाऊया मैदानामध्ये. मॅच ऑन. 56 धावांचा लक्षाचा पाठलाग आणि पहिल्याच बॉलवरती बॅटचा चेहरा उघडलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. येत्या 4 धावा चौकार. MS11 डाणूने बनवलेल्या त्या 55 धावा, 56चा चेस आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आकाशच्या बॅटमधून चौकात. भूमीतला पण पाहतो पहिल्या षटकामध्ये. ऑन साइडला बॅकफुटला थांबलाय, पूल केला, खेचून मारलाय आणि डीप स्क्वेअर लेगला आणखी एक चौकार.
पण धावेचं टार्गेट सुरुवात आक्रमक केली आकाशने त्याची झकास फलंदाजी सध्या सुरू आहे लागोपाठचे 2 चौकार. आपल्या 10 किक लाईव्हचे संस्थापक कुणालजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करतोय, ज्यांनी आपल्याला 10 किक लाईव्हच्या नावाने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा सुपूर्द केली, पुरस्कृत केली. आणि सोबत त्यांचे पार्टनर, बिझनेस पार्टनर, को पार्टनर धनराजी म्हात्रे, या जोडगुळीचा आपण सन्मान करतोय आपल्या मंडळाच्या वतीने. कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रेसाठी टाळ्या असू द्या. 10 किक लाईव्ह वाहिनी अग्रेसर झाली आहे. वन ऑफ द टॉप यूट्यूब लाईव्ह वाहिनीमध्ये गणना केली जात आहे या वाहिनीची. अशी 10 किक लाईव्हचे जनक संस्थापक कुणालजी म्हात्रे आणि धनराज म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. 1,51,000 इतकी यूट्यूब फॅमिली आजवर 10 क्रिक लाईव्हची आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या सर्वांचं प्रेमा खातर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. जे काम कुणाल म्हात्रे आणि धनराज म्हात्रेंची संपूर्ण टीम करते मागच्या 7 रात्रींमध्ये आणि मागच्या काही पर्वांपासून आपण आदर्श चषक दानुलीमध्ये पाहतोय. हा करण, येस कुणालजी प्लीज, ही स्पर्धा करताना कसा आनंद झाला प्लीज 2 मिनिटं. कुणालजी, आपली स्पर्धा आणि आपले भूमिपुत्र आणि भूमिपुत्राला प्राधान्य देणारा एकच आदर्श गाव, ज्या गावामध्ये तुम्ही स्पर्धा दरवर्षी करता आदर्श चषकाची, या स्पर्धेला तुम्ही कुठलं मानांकन देणार? तुमची वाहिनी तर पुढे गेली आहे, स्पर्धा कुठपर्यंत तुम्हाला भावली आहे? स्पर्धा तर खूप छान आहे आणि इथे त्यांचं फक्त एक आम्हाला सांगितलेलं की धानिवलेला चषक होणार आहे, तर आम्ही काय ठरवलं नाही, काय नाही. आपलं म्हणजे त्यांनी दरवर्षी आपल्याला ठरवलेलं का आपण काम देणार तर फक्त भूमिपुत्रांनाच देणार, तर त्याच्यासाठी आपण पण त्यांचा हातभार लागला पाहिजे त्यांच्या टुर्नामेंटला आणि हा यश आहे आता या टुर्नामेंटचा. थोडक्यात बोलता सर, प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या. कुणाल म्हात्रे 10 किक लाईव्हचे मालक, चालक, संस्थापक, सर्वस्व, आधारस्तंभ, ज्यांनी ही स्पर्धा पुण्यामध्ये सजवली, गाजवली आणि अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेले असे कुणालजी म्हात्रे 10 किक लाईव्हचे जनक. धन्यवाद. ओर टू कमिटी बॉक्स. ही सगळी नाती जपलेले दानुली गावाने आदर्श चषकाच्या कमिटीने आणि त्यामुळे इथे असलेला प्रत्येक जण जरी तो काम करत असला तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये अढळ स्थान आहे या स्पर्धेचं. प्रेक्षक मोठ्या संख्येने आज आपल्याला अंतिम रचनेमध्ये जरूर पाहायला मिळतात. खरं तर गोरसी बी आणि RCC रायाच्या प्रतीक्षेत बरेच जण या ठिकाणी उपस्थित होते, मात्र RCC राया काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. सो गोरसी बीला आपण नेक्स्ट राऊंडमध्ये पाहणारच आहोत. दानिव कामतगर, गोरसी बी कॅप्टन उपस्थित आहेत. लास्ट कॉल वरपचे कॅप्टन तुम्हाला असेल, लवकरात लवकर तुम्हाला यायचं ड्रॉसाठी. धाव फलकावरती 9 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. उल्लेख होता एक्स्ट्राकरमध्ये फिल्डर ज्या ठिकाणी उपस्थित आहे. बॉल थोडासा वळला आहे, तिथे ते कव्हर करतील. सिंगलने धाव फलकावरती आपण आता 10 धावा पाहतोय. दीप, आपण डाव पहिला जर बघितला असेल MS11 डाणू, सुरुवात फार संत होती, जिथे आपण यतीशला बघितलं होतं 2 षटकांच्या स्पेलमध्ये जवळपास तरी 4 विकेट काढल्या होत्या, पण त्यानंतर अटॅक झाला होता. लास्ट 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या होत्या आणि तिथून 4 जून 55 वरती त्यांनी डाणू संघाला नेलं होतं. पूल करायचा होता, इथे येतोय तो डॉट बॉल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 ला 1, 10 for 1. एक मोठं बक्षीस आलंय. सन्माननीय कोलोली गावचे उद्योजक अरविंदजी नकुल भंडारी साहेबांनी सपाट गाव जर फायनलमध्ये जिंकला किंवा नाही जिंकला तरी सुद्धा फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल 1 विराट ट्रिप फ्री, सोबतीला कॉमेंटेटर मनोज कारवे असेल, असं मोठं बक्षीस आलंय. आणि आता आपण ड्रॉच्या आधी इथे सत्कार करतोय, सन्मान घेतोय आपले मान्यवर. षटक समाप्त झाल्यानंतर करूया आपण. येस करण सर, कंटिन्यू. चला स्पीडअप करा टीम MS11 डानू. 10 धावा दाफलकावर एका गडाच्या मोबदल्यात 56 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. चिरागच्या सोबत यतीश देतोय गोलंदाजीसाठी पाहिलं तर सेकंड पॉवर प्ले. काशीनाथ आला मिळतील. 24 चेंडू अजून या मॅचमध्ये 46 धाब्याची आवश्यकता. 11.50 ची आवश्यक धावगती आपण बघत आहोत. पहिला बॉल, सेकंड ओव्हर, पॉवर प्ले नंबर 2. स्विच केलाय, चांगला फटका पॉइंटच्या वरतून काढला आणि बॉल बॅकफुट पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
थँक्यू. लो फुल टॉस पोझिशन मध्ये आले. स्विच अँड स्वीट हिट चौकार आपण बघत आहोत आणि या चौकाराच्या साईडनं धावसंख्या सध्या 14-14 ऑन बोर्ड. यतेशने पहिल्या डावामध्ये के गोलंदाजी चांगली केली आणि तोच कॉन्फिडन्स सध्या विथ द बॅट या सामन्यात त्याच्या वतीनं आपण बघत आहोत. हो, समोर काय होतं सिली पॉइंट मध्ये पॉइंटचा फिल्डर फार वेगाने डेरेकिटला चान्स आहे, बट डेरेकिट मिस झालंय आणि अंपायरचा सिग्नल नो बॉल. वरअपचे कॅप्टन शेवटचा ऑफशील कॉल आहे, अन्यथा तुमच्या ड्रॉ मध्ये तुमची चिठ्ठी टाकली जाणार नाही. ओके, चला ते लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेत आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. सो ॲज पर राईट्स आयोजकांच्या वतीने हा डिसिजन आता घेण्यात येतोय. चिठ्ठीमध्ये जरूर त्यांचं नाव आहे, धानिव कामतगर वरप गोरसेबी आणि या मॅचचा विनर असं आपण ड्रॉ करणार आहोत. तयार राहा. ओव्हर स्लिप नो बॉल. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 15. नेक्स्ट बॉल फ्री. समोर ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल चालला लॉंग ऑनला, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नोस्टाकरेनला फलंदाज धावचीत. होतोय धाबाद. धक्का दुसरा. सफलता. प्रेक्षकांना विनंती आहे, रिलिंगवर कोणी अतिरिक्त भार अतिरिक्त जोर देऊ नका. आपले जे कॅमेरा स्टँड आहेत ते थोडे डॅबट होत आहेत, त्याच कारणास्तव सूचना लक्षात घ्या. प्रेक्षकांनी रिलिंग पासून थोडं दूर राहा. रिलिंग वरती कोणी ओव्हरलोड करू नका. दीपीर सर स्क्रीन बघा जरा. स्क्रीन प्लीज एक्सप्लेन करा. हा ड्रोन व्ह्यू सध्या आपण बघत आहोत या क्रीडानगरीचा. स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर क्रीडानगरी, ऐतिहासिक वारसा असलेली क्रीडानगरी 33व्या पर्वात साक्षीदार बनली. आदर्श चषकाच्या या आजच्या अंतिम अखेरच्या 8व्या रजनीचा स्कोरबोर्डवर नजर टाकूयात. धावा आपण बघत आहोत 16. 2 गटाच्या मोबदल्यात 22 चेंडू 40 धाब्याची अजूनही आवश्यकता. ड्रॉ त्या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत. धनेश 11 गोरसे, जॉली स्पोर्ट्स कामतगर, भूमी 11 धानिव, त्याचबरोबरीनं ऑनगोईंग मॅच विनर आणि त्याचबरोबर RB 11 वरप इन ॲक्शन असेल. शेड्यूल अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. न्यू बॅटर नित्या साथ देतो. यतीच निशांत हे सिरीज 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोड्याच वेळात ड्रॉ आपल्यापर्यंत पोहोचेल, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र सामन्याकडे नजर टाकावी लागेल. स्कोर 16-56चा पाठलाग सुरू आहे. सेकंड इनिंगमध्ये MS डहाणूच्या विरुद्ध पियुष 11 पिंपलास कडून उलटा स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसलाय आणि मैदानावरती मोठी विकेट आता कॅरी केली आहे. ती गोलंदाज काशीनाथनं. फलंदाज बाद. यतीश हॅज टू डिपार्ट. 3rd विकेट गोज डाऊन. प्रेक्षकांसाठी एक खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच हवे. ड्रॉ अगदी काही क्षणातच केला जाईल. त्याचे इन्स्ट्रक्शन जरूर उपस्थित कर्णधारांना दिले जातात आणि आय थिंक आता ड्रॉ देखील केला जातोय. सेकंड राऊंड कशा पद्धतीने असेल? फर्स्ट राऊंडमधून दानिव कामतगर वरप गोरसेबी आणि या मॅचचा विनर आता कोण असेल काही क्षणातच आपल्या समोर असेल. पण पाहूयात यानंतरची पहिली मॅच कोणाची असेल, दुसरी मॅच कोणाची असेल
आणि सेकंड राऊंडमध्ये बाय कोणाला मिळते. एक्स्ट्रा कोरमधून फिल्डर जरूर वेगाने आले होते बॉलवरती. बॉलला फर्स्ट अटेम्पमध्ये तर पकडता आलं नाही. सिंगलच्या साहाय्याने धावफलकावरती 17 धावा, 56चा चेस आहे. ड्रॉ शेवटचा एक बॉल पॉपअप मधला अजूनही बाकी. 56च्या चेसमध्ये सध्याचा धावफलक 17 या आकड्यावरती. काशीनाथ फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर पुन्हा फिल्डर ऍक्शन मध्ये. इथे चान्स रन आउटची विकेट मिस झालंय. एकदा मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 18ला 3 बॉल बाकी आहे त्या मॅच मधले 18 आणि 18 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या वाडा पिंपळा संघाला बनवायचा आहे 38 38 धावा. येस तर मी विनंती करते आपल्या लाडक्या सरपंचताई संगीताताई शशिकांतदादा भोईर मॅडम, आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या सन्माननीय लाडक्या सौभाग्यवती प्राजक्ताताई भावार्ते मॅडम जिल्हा परिषद सदस्य आहेत, या मॅडमचा आपण सन्मान करूया आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने. टाळ्यांचा गजर असू द्या. फार मोठी सेवा, समाजसेवेचा ध्यास घेतलेले हे भावार्ते कुटुंब पाहतोय आपण आणि त्या कुटुंबातील सौभाग्यवती प्राजक्ताताई भावार्ते मॅडम ज्या आजच्या क्षणाला आजच्या ह्या मुरबाड नगरीमध्ये पाहतोय आपण चांगल्या पदावरती आहेत. जिल्हा परिषदची धुरा सांभाळतायत आणि सदस्य सुद्धा आहेत. मेंबर ऑफ झेडपी जिल्हा परिषद त्यांचा सन्मान करत असताना आपल्या लाडक्या प्रथम नागरिक संगीताताई भोईर. त्यानंतर पुढचे आपले मान्यवर मोहनजी भावार्ते साहेब समाजसेवक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचा ध्यास त्यांचा श्वास समाजकारण लोकसेवा हीच ईश्वर सेवा असं ब्रीदवाक्य ज्यांचं असे मोहनजी भावार्ते समाजसेवक आज आपल्यामध्ये उपस्थित. त्यांचा सुद्धा आपण आपल्या मंडळाच्या वतीने श्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते येतो ती सन्मान करतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. पहिला बॉल समोर ड्रॅप केला डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर मिळेल ते एक सिंगल धाव. सेकंडचा कॉल मात्र नकार दिलाय. रोज चांगला आला विकेट किपर एंडला. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या सिंगलच्या साडे 19 17 चेंडू आता 17 चेंडू 37 धावेची आवश्यकता. सामना थोडा दूर चाललाय टीम पियुष 11 पिंपलास पासून. आणखीन एक चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर मात्र उपस्थित आहेत. मिळेल ते अवघी एक सिंगल धाव. या सिंगलच्या साडा स्कोर 20-20 ऑन बोर्ड. इक्वेशन आपण आता बघत आहोत या सामन्यात 16 चेंडू आणि 16 चेंडू 36 धावेची आवश्यकता. येस आपल्यामध्ये सन्माननीय उद्योगपती समाजसेवक श्रीधर सेठ मडवी साहेब आहेत. सापाड संघाला ते नेहमी पुरस्कृत करतात आणि येणाऱ्या बिग बॅश धमाकामध्ये सुद्धा सापाड संघाचा त्यांनी पहिला क्रमांकावरती प्रवेश घेतलाय. कोणच्या त्या स्टेडियममध्ये ते श्रीधर सेठ मडवी ज्यांचा आपण सन्मान करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्याने सापाड संघाला नेहमीच पाठबळ दिले. त्यांच्या सोबतीला पिंट्या सेठ पाटील सुद्धा नेहमी असतात. विकासचे मुकादम सुद्धा असतात. असे आपले श्रीधर शेठ मडवी ज्यांचा आपण सन्मान केला. आणि सापाड संघालाच मोठं बक्षीस सुद्धा आलंय. अरविंद सेठ नकुल भंडारी सेठ जो संघ फायनलमध्ये गेलाय आणि 21 ट्रिपचं बक्षीस आलंय. ड्रॉ कंप्लीट झालेलं. यानंतरची मॅच असेल सेकंड राऊंडची पहिली मॅच. भूमी 11 धानीव आणि दुसऱ्या बाजूला धनेश 11 गोरसई बी. कॅप्टन उपस्थित आहेत. ही आपण लगेचच टॉस करणार आहोत. धनेश 11 गोरसई बी अगेन्स्ट भूमी 11 धानीव आणि दुसरी मॅच असेल वरप विरुद्ध या मॅचचा विनर. आणि थर्ड मॅच मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यांच्या अगोदरच्या मॅचचा विनर. स्कोर 22-22. थोडं स्पीडअप करा. MS11 डानू जास्त वेळ तुम्ही घेताय. सूचनेकडे लक्ष सुद्धा. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट नितीन. शॉर्ट बॉल फुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी सुटतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद त्या ठिकाणी प्रदान होतो. निशांतला एक सिंगल धाव. स्कोर 23-23. कॅप्टन भूमी 11 धानीवचे रिपोर्टिंग करा. ऑलरेडी धनेश 11 गोरसेचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. यानंतर आणखीन एक बिग बॅटल आपल्याला एन्जॉय करता येईल. भूमी 11 धानीव आणि त्यांच्या विरुद्ध धनेश 11 गोरसई बीच्या दरम्यान.
या लवकर भूमी 11 जगन्नाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला दानीव. कर्णधाराला विनंती आहे टॉससाठी लगेचच यायचं तुम्हाला. बिहाइंड द विकेट बॉल आणि तो विकेट किपरच्या हातात येते विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक ब्रेक थ्रू आपण बघत आहोत. गोलंदाजानं संपादित करून दिलेला आहे. नितीननं या षटकातली पहिली विकेट संपादित केली तर चौथं सांघिक यश. MS11 डानू करतात. धावसंख्या 23. 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 चेंडू. आता 13 चेंडू 33 धावेची आवश्यकता. 33 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 13 बॉल. हवा तसा संघर्ष झाला नाही टॉप ऑर्डर कडून, त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा तितक्याशा नाही. या मॅचकडे जी बॅटिंग पहिल्या डावामध्ये डेप्थमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती, खास करून जावेद आणि गोपालकडून, आणि धनुषने देखील त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितला होता. सो तशी जर बॅटिंग होते आता इथे मिडल ऑर्डरकडून, तर मात्र या मॅचमध्ये पिंपलास वाडा देखील कमबॅक करू शकते. 3 ओव्हरचा खेळ संपला. 24 धावा, 4 विकेट पडलेत. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. आपण टॉस करूयात. आदर्श 11 दानवलीचे कॅप्टन वामनदादा भोईर यांच्या शुभस्य आपण टॉस करतोय. एका बाजूला टीम आपण पाहतोय धनेश 11 गोरसे बी. मॅच असेल, हा सामना फक्त असेल 4 ओव्हरचा. यानंतरची प्रत्येक मॅच असेल 3 ओव्हरची. जो टॉस होतोय तो सामना असेल 4 ओव्हरचा. एका बाजूला भूमी 11 दानीव, धनेश 11 गोरसे बी. हेड आलेलं आहे म्हणजे टॉस जिंकला धनेश 11 गोरसे बीच्या कॅप्टनने, आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलाय. सो भूमी 11 दानीव, तुम्हाला करायचे नेक्स्ट मॅच मध्ये फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग. येस करण, एक सेकंड. आपले सन्माननीय सरपंच साहेब, आपल्या ब्राह्मणगाव आणि धानोलीचे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच साहेब योगेशजी गव्हाणकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करतोय श्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता आपल्या VIP डाईसवरती योगेशजी गव्हाणकर, विद्यमान सरपंच ब्राह्मणगाव धानोली ग्रुप ग्रामपंचायत, ज्या व्यक्तिमत्वाने सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान दिलं. साहेब काय 2 मिनिटं मनोगत व्यक्त करू शकता? नाही. धन्यवाद, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा शतगुणित केली. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर मल्हारी भोईर कुठे असाल, लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला यायचं आहे. मल्हारी भोईर. 12 बॉल 32. समोर खेळला, बॅट फिरल्या हातात. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आलाय, टिपलाय त्याने. झेल 24ला 5. 5वा झटका. थँक्यू. सन्माननीय समाजसेवक महोदय संतोषजी विषय आज आपल्यामध्ये आहेत. ह्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा आपण मंडळाच्या वतीने सन्मान करतोय. श्यामजी भोईर साहेबांना विनंती, आपल्या शुभ असते आपण ऐतोशी सन्मान करावा. संतोषजी विषय समाजसेवक, अनेक वर्ष ज्यांनी समाजाची सेवा केली आहे, अनेकांना चांगल्या प्रेरणा दिल्या, प्रेरित केलं, असे प्रेरणादाय विचार असणारे समाजसेवक आपण पाहतोय संतोषजी विषय. येस कॉमेंट्री बॉक्स. 475 चौकार आणि 295 षटकार आतापर्यंत आपण संपूर्ण या 33व्या पर्वामध्ये बघितलेत. बॉल आत आला आणि आता बॅटरला जावं लागेल बाहेर. 24ला 6वा धक्का. गणेश क्लीन बोल्ड. लागोपाठचे 2 धक्के आपण बघत आहोत. युवराजने दिलेले आहेत ऑन स्क्रीन. आमचे मॅनेजमेंट कमिटी चंदूदादा राडे, किशोरजी भोईर, त्याचबरोबर भगवानजी भोईर जरा VIP डायस वरती या. वैभवजी भगवानजी नारायण भोईर. भोईर.
कमेंट बॉक्स जरा थांबा जरा, तुम्हाला मी परवानगी देईनच. भगवानजी नारायण भोईर कुठं असाल तर या जरा प्लीज, VIP डायसवरती या. येस कॉमेंट्री बॉक्स. ऑन हॅट्रिक न्यू बॅटर मयूर. फुल टॉस बॉल दिशा दिले, बॉल पाठवला स्कोर लेगला, एक सिंगल कंप्लीट. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इनफिल्ड मधून चांगलं बॅकअप आलं. बॉलचा वेग प्रथमतः कमी केला इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकांना, मिळेल ते एक सिंगल धाव. धावसंख्या 25. दिल्ली अभी भी दूर है लेकिन वादक जाना जरूर है, या उक्तीनुसार आता हवाई हल्ला करावा लागेल, एल स्ट्राईक त्या ठिकाणी करावे लागेल. टीम पियुष 11 पिंपलासला 9 चेंडू, आता आवश्यकता 31 धाब्याची. सामना हलवलो दूर चढला पियुष 11 पिंपलास पासून. हेलिकॉप्टर समोर खोदून काढला, लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर उपस्थित होत आहेत. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 26-26. अगदी पहिल्या चेंडूपासून या डावामध्ये धावांसाठी धाव आपण पाहिलेली आहे पियुष 11 पिंपलास कडून. 30 धाब्याची अजूनही आवश्यकता, बॉल बाकी आहेत 8. अपील मात्र पंचांनी पिचिंग फॅक्टर विचारात घेतला. एक सिंगल धाव, सेकंडचा कॉल. थ्रो विकेट किपर एंडला आला जरूर, यष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्या, मात्र पंचांची अधिकृत स्वीकृती त्या ठिकाणी आली नाहीये. सो 2 धावा मिळतील. या 2च्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 28-28. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सेकंडचा कॉल, विकेट किपर एंडला, थ्रो चांगला आला, मात्र दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. सो धावा 28. भोपू शिट्ट्या टाळ्यांचा गजर सध्या आपण बघत आहोत. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, सिंगल धाव हवी आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लगीन ॲक्शन ती मिळेल देखील. सो षटकाची सांगता धावसंख्या 29. अंतिम षटकात समीकरण 6 चेंडू, आता आवश्यकता 27 धावेची. 6 बॉल 27. थँक्यू. कोणगावचे ग्रामपंचायत सदस्य विकाजी मुकादम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विकाजी मुकादम, आपण हा सन्मान स्वीकारायचा आपल्या मंडळाच्या वतीने. आदर्श चषक 20-25 मध्ये आलेले सर्व मान्यवर, सर्व अतिथीगण, जे आपले देव आहेत, अतिथी देवभौर, ही आपण भारतीय परंपरा जोपासतोय आपल्या धानिवलीच्या या आदर्श गावाच्या वतीने. त्यामधील हे पाहुणे, अनेक पाहुण्यांची मांदियाळी आज सुरू झाली आणि पाहता पाहता या 8व्या रजनीला 4 चंद्र लागले, असे आपले सर्वांचे लाडके मान्यवर. तसेच आपल्यामध्ये उपस्थित तानाजी शेठ धांडगे, उद्योजक अनखरपाडा. आपण ह्या व्यक्तिमत्वाला सुद्धा इथे सन्मानित करूया. कमिटी बॉक्स कंटिन्यू. सेकंड स्पेलमध्ये नितीनला आपण बघत आहोत. 6 चेंडू 27. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कव्हरच्या दरम्यान धावसंख्या सध्या 30. 5 बॉल, आता 26 धाब्याची आवश्यकता. काही क्षणापूर्वीच संपन्न झालेला सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध सिद्धार्थ एलेबो बाबन डोगरी रनचेस केल्या होत्या मोहिलनं. समोर खोदून काढल्या, बॉटम ॲटचा अत्यंत सुंदर वापर, बॉल चालला, लॉंग ऑफला बॅकअप केलं जाईल. आणखीन एक सिंगल धाव, स्कोर 31. सामना आता आवाका बाहेर आपण बघत आहोत गेलेला आहे. 4 चेंडू, आवश्यकता 25 धावेची. विनंती असेल भूमी 11 दानिव, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. प्लेअर डगआउट बॉक्सच्या दिशेने जाऊन थांबा. आणि दुसऱ्या बाजूला धनेश 11 गोरसे बी. वाट सर्वजण पाहताय कधी येतोय पवन केने, वाट सर्वजण पाहताय कधी येतोय मैदानाचा आत. ISPL सीझन 1चा बेस्ट बॉलर, कोलकाताचा विनिंग प्लेअर जरूर होता तोही भावेश पवार यांना आपण इन ॲक्शनमध्ये जरूर पाहणार आहोत नेक्स्ट मॅचमध्ये. आणि ग्रामीण बिग बॅश धमाका जो आपल्याला नेक्स्ट इयर पाहायला मिळेल, सापाडला त्यामध्ये श्रीधर शेठ मडवी यांनी एंट्री करून दिले, त्याबद्दल सापा टीमच्या वतीने श्रीधर शेठ मडवी यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या मॅचमध्ये ती झुंज, ती फाईट आपल्याला पाहायला मिळाली नाही. क्रिकेट रसिक नेहमीच आसुसलेले असतात जेव्हा एक क्लोज फाईट असते, संघ कोणताही जिंकू दे, पण जेव्हा न्यूट्रल प्रेक्षक म्हणून क्रिकेट पाहण्यासाठी आपण येतो तेव्हा आपल्याला क्रिकेटचा परमोच्च आनंद घ्यायचा असतो. तो या मॅचमध्ये तसं आपल्याला या सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही, कारण धावांचं अंतर भरपूर आहे आणि या बॅटिंग ऑर्डरने निराश केलं. पियुष 11 पिंपळास आत येत होता, बॉल इथे लॉफ्ट करायचा होता आणि शेवटचा फक्त आता एक बॉल शिल्लक आहे, इथे डायरेक्ट हिट. सो विकेट येईल. या नवीन बॅटर लवकरात लवकर या तुम्ही. साठी रेडी राहा भूमी 11 धानिव, त्याचबरोबर धनेश 11 गुरसई बी.
बिग बॅटल दोन्ही टीमच्या दरम्यान चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. खास करून क्रीडा रसिकांची अधुनी गर्दी आपण बघत आहोत. उपस्थित सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहस्रे सरचे स्वागत. सामना सध्या एकतर्फी होताना आपण बघत आहोत. ज्या ठिकाणी आतापर्यंत दबदबा सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच टीम MS11 डहाणूचा ऑनस्क्रीन आपण बघत आहोत. पवन केने नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल. फार मोठा फॅन बेस, सोशल मीडिया असो, क्रिकेट असो. 1 बॉल 24. पवनचा मागे 2 बॉडीगार्ड आहेत आय थिंक. फार मोठा चाहता वर्ग आहे. पवन असेल, बावेश असेल, सूरज असेल आणि संपूर्ण गोरसे बीचा जे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. नेक्स्ट मॅच MS11 गोरसे बी अगेन्स्ट भूमी 11 धानिव या 2 टीम्स मध्ये आपण पाहणार आहोत. जी 4 ओव्हरचे दोन्ही संघ मैदानाच्यात लगेचच तुम्हाला उतरायचंय. प्रिव्हियस मॅच कंप्लीट झाले आणि ते जिंकले MS11 डहाणूने. नो डाऊट 4 विकेट जाणे काढले आणि चांगली जावेद